वेरी गुड मॉर्निंग एफएम बोलो तो रेडियो सुनारी 1.1 पर स्पेशल गानों के साथ स्पेशल बातें शुरू है। स्पेशल इनिशिएटिव्ह के बारे में भी बातें शुरू है। आता आपल्यासोबत निरंजन सेवाभावी संस्थेचे मुकुंदजी धूत आहेत। त्यांच्याकडनं खरं तर या संस्थेच्या कामाबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आणि स्पेशल उपक्रम जो आहे शैक्षणिक पालकत्व जे स्वीकारलेलं आहे त्याच्या संदर्भात सुद्धा जाणून घ्यायचं। नमस्कार सर, रेडिओ सिटीमध्ये स्वागत आहे। नमस्कार नमस्कार सर। सगळ्यात सुरुवातीला काय सांगाल की निरंजन सेवाभावी संस्था हे काय काम करते? निरंजन सेवाभावी संस्था गेली 12 वर्षापासून अहमदनगर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो। यामध्ये अनाथ, अपंग, दिव्यांग मुलांसाठी आम्ही विशेष काम करतो। जे ऊसतोडणी कामगारांची मुलं असतील किंवा जे वंचित राहिलेले आहेत समाजापासून त्या मुलांसाठी आम्ही विविध कार्यक्रम राबवत असतो। त्यामध्ये आम्ही सर्वात महत्वाचा आमचा प्रोजेक्ट म्हणजे एक शैक्षणिक पालकत्व सोहळा। हा शैक्षणिक पालकत्व सोहळा आम्ही मागील 12 वर्षापासून अहमदनगर शहरात व बीड जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात राबवतो। यामध्ये या वर्षी आम्ही जवळजवळ नगर जिल्ह्यामधून 650 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातून आम्ही 600-650 विद्यार्थ्यांचे पालकत्व निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे शिरूर, बीड जिल्ह्यातील शिरूर, कासार असतील येथील जे ऊसतोडणी कामगारांची मुले जे असतात, ज्यांना आई आहे किंवा वडील नाही आहेत, असे जे मुलं आहेत यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा पालकत्व सोहळा राबवतो। आता सध्या आम्ही माऊली संकुलला हा कार्यक्रम घेतला। त्यामध्ये जवळजवळ नगर जिल्ह्यातील 24 शाळा त्यात सहभागी झाल्या होत्या। 650 विद्यार्थ्यांना आम्ही त्या किटचं वाटप केलं। यासाठी आम्हाला आयलवनगरचे नरेंद्रभाऊ फिरोदिया, एपीटॉमचे अनुरागजी धूत, संजयजी पुगाले यांचे विशेष सहकार्य लाभत असतात। डेफिनेटली, आणि खरंच खूप मोठं काम जे आहे हे उभं राहतं आहे। आणि आपण सुद्धा आवाहन करूयात लोकांना की जास्तीत जास्त समाजासाठी आपण काय करू शकतो याचा विचार नक्कीच करूया। आणि पुढच्या निरंजन सेवाभावी संस्थेच्या सगळ्या उपक्रमांना रेडिओ सिटीच्या लिसनर्सकडनं ऑल द बेस्ट। थँक्यू सर, थँक्यू। प्रसन्न है जगत रहा। रेडिओ सुनारी 1.1 रग रग में थोड़े सिटी।